कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे आहे. चालू आता आज डान्स सुरू आहे तिकडे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज खूप एक्साइटेड आहे मी, कारण का कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे आहे. त्यामुळं आम्ही सगळीच चाललोय आज कॉलेजला. आज कॉलेजमध्ये बाकी फ्रेंड्स पण भेटतील. सगळ्यांना मी काय काय क्वेश्चन्स विचारणार आहे की कॉलेज रिलेटेड, कॉलेज लाईफ रिलेटेड. तर चला ब्लॉग कंटिन्यू करू. अजून एक जण येतोय, पार्थ येतोय, त्याचा पण बर्थडे आज, त्याचा पण बर्थडे करायचा आहे. त्यामुळे ब्लॉग खूप मस्त होईल. आज पहिल्यांदा नशिबाने पार्किंग भेटलंय कॉलेजमध्ये मला. आता जस्ट पोहोचलोय आम्ही सगळी. कॉलेजमध्ये अख्खं वर्षभर होतं. एकच दिवस असा आहे की लय मजा येते ट्रेडिशनल डे. असं काही नसतं ट्रेडिशनल डेला स्पेशल कॉलेजमध्ये, पण सगळी येतात, भेटतात पोरं, ते चांगलं वाटतं मनाला. ब्लॉग सुरी दिसत नाही. मला काय कॉलेजबद्दल काय आवडतं, कॉलेजबद्दल काय आवडतं जास्त? सेम फिक्स प्रश्न आहे. हा सगळ्या विचारून झालाय. पोरी अजून जे तरी बाहेर नाही आपलं आता कॉलेजमध्ये आलं असं सगळे पोरी भेटल्यावरती कॉलेजचं लास्ट वर्ष गेल्यावर काय परत येणं होईल का? आपण ते मिस करतोय. आम्हाला 6 महिने इंटर्नशिप आहे ना, आम्ही रोज तेच म्हणतोय. काहीला रोज पहिले सकाळी येऊन कॉलेजवरती बसायचं, आता ते होतच नाही. आता आपली पोरं पण दिसत नाही, आधी पोरं पण दिसत नाही. बरेच गोष्टी शिकायला पण भेटलं कॉलेजमध्ये. आधी ती पण आमच्यात असते, आता तिला मुलांच्यात राहायची एवढी सवय लागली की ती पण मुलांसारखीच उत्तर द्यायला येतो. काय आवडत नाही MIT बद्दल सांग. आपला डेटिंग कल्चर, डेटिंग कल्चर MITचं आवडत. अजून एक मुद्दा देऊ का मी तुम्हाला? पार्किंग पर्सनली मला आवडत नाही. काय आवडतं? गंगा बिल्डिंगची लिफ्ट, पार्किंग आणि MIT सगळ्या स्टुडंटचा एकच प्रॉब्लेम आहे, पार्किंग आणि अटेंडन्स फुल स्ट्रिक्ट आहे MIT. फर्स्ट इयर आम्ही NK मध्ये बसून काढली, बाकी काही नाही. कॉंग्रॅच्युलेशन, आज प्रेसिडेंट झाल्याबद्दल. मला काय विचारायचं होतं, एक प्रेसिडेंट झाल्याबद्दल कसं वाटतंय, काय रिस्पॉन्सिबिलिटी नवीन? प्रेसिडेंट झाल्याबद्दल पहिली गोष्ट माझ्या खांद्यावर एक खूप मोठी जबाबदारी आली. प्रेसिडेंट झालो तो एक अभिमान वाटला मला की एवढ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये येऊन मी एक काहीतरी केलं. त्याला आज एवढा अभिमान आहे की आपल्यातलं एक सामान्य पोर आज प्रेसिडेंट आणि त्याच्या नेतृत्वाखाली सगळ्या गोष्टी घडतात. ही खरीच मोठी गोष्ट आहे आणि हे काही एकट्याची गोष्ट नसते. आज आपली सगळी भाऊ आपल्यासोबत आहे म्हणून आपण हे करून केलं, याचा खूप मोठा अभिमान आहे. आणि सगळी सोबत पोरं आहे म्हणून आपण करू शकलो आणि आपण असेच सगळी सोबत राहू. बाकी काय आमच्या आज आहे आठवलं पाहिजे. आणि मित्रांनो ब्लॉग थ्रू तुम्हाला एकच सांगतो, दोस्तीमध्ये एकनिष्ठा हवी आणि एकता हवी, बस. शेवटचं वर्ष मिस तर करणार आहोत आम्ही. या कॉलेजमध्ये एवढं कमवलं की या कॉलेज सोडताना खरं रडायला येणार. अजून एक शूटर सापडला आम्हाला इकडे. कॉलेजला नसतं, माझी आठवण येते ना भाऊ. काय वाटतं कॉलेजचं, काय आवडतं तुला? साईडचं नको. काय बरं चल, MIT आवडतं का? इतकं भाऊ रत्नागिरीवरून आला इकडं खास शिकायला, पण नुसता पार्टी अटेंड करतो. कॉलेज बी अटेंड करतो, कॉलेज अटेंड करतो, अभ्यास पण करतो. नाही रे घरची बघणार तुझ्या. मी आज ब्लॉग असा करत होतो की मी प्रश्न विचारणार आहे आपल्या सगळ्या पोरांना. तुला कॉलेजमध्ये काय आवडतं? असल्या दिवशी कुठे विचारतो? नाही क्राऊड चांगलं आहे, इव्हेंट चांगले आहे. कॉलेज संपल्यावर येईल का आठवण कॉलेजची? खूप आठवण पोरांची तर खूप आठवण. माझा असा प्रश्न आहे की MIT काय आवडतं सांगा? सर्वात भारी मला जे आवडतं MIT ते म्हणजे इव्हेंट्स.
आता मिस करचाल का कॉलेजला? काय वाटतं तुम्हाला भविष्यात? फार मिस ब्लॉग सुरू आहे माझा. ब्लॉग चालू आहे. अरे मेरा क्या बोलना था, कॉलेज बद्दल काय आवडतं सांग. कॉलेज आपको क्या अच्छा लगता? कॉलेज का ग्राउंड. तुला काय आवडतं? सेम आवडतं. बरं बरं. एवढं कॉलेज झालं मिस करशील का कॉलेजला? 100%. आमच्या आठवण येईल का? 100%. बस का एवढंच पाहिजे तुमच्याकडं. थँक्यू. चला की आत कधी जायचं? जायचं ना आता एक थोडा वेळ चालू झालं की सगळं जाऊ जात म्हणजे आपण भाऊचा उपास सुरू आहे. सकाळपासून काय खाल्लं नाही. पोरे भेटण्यासाठी उपास आहे का? नाही रोजा सुरू आहे आता. त्याला आता 6 वाजता खाऊन आत नेतो. चला ना MITचा रोजचा प्रॉब्लेम आहे हाच पार्किंगचा. बाहेर काढा म्हणलं की मला जाऊ दे की. ए हर्षे उतर की. मॅडम गाडी जाय नाही. कधी खायचंय तुला? 6:42 पण सकाळी आता काहीतरी खायला भेटलं. आता फोटो वगैरे काढून झालं, खाल्लं थोडंसं. आता काय रे स्पंदन म्हणून आहे ना, डान्सचे प्रोग्राम आहेत आता कॉलेजमध्ये, तिकडे जाऊन बसणार आहे आता आम्ही. फोटो एवढे काढले आहेत, सगळ्यांना प्रश्न विचारले, कॉलेज कसं वाटतं, कॉलेजमध्ये काय आवडतं. सगळ्या मुलांनी एकच उत्तर दिलं. आता बघू, तुम्हाला डान्स दाखवतो पण मला म्यूट करावं लागेल, कारण कडेने काय काय बोलतात सांगता येत नाही पोरांना. नंतर जायचं आहे, पार्थ भोसलेचा बड्डे पण आहे, ती करायचं आहे. परत रात्री फुटबॉलची मॅच आहे. सो कंटिन्यू करा, सगळं दाखवतो. चाललो आता आत, डान्स सुरू आहे तिकडं चाललो आहे आम्ही. कटाळा का नाही? ए समीर जमला का म्हणलं? अजून मी डान्स बघितल्याशिवाय ना. डान्स बघितल्याशिवाय इतकं बोरिंग चाललंय सगळं, थांबायची काहीच इच्छा नाही. आम्ही आता परत बाहेर चाललो. बाय 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 बाय. आता रिटर्न आलो आता घरी. जरा वेळाने जायचंय, पार्थ भोसलेचा बड्डेचा केक पण कट करायचा आणि त्यानंतर फुटबॉल मॅच आहे. दरवेळेस फुटबॉलची मॅच असते आणि आम्ही खटाळलेला असतो सेम. मागच्या वेळेस पण कंटनला जेव्हा मॅच होती तेव्हा पण आजारी होतो. आता दिवसभर ट्रेडिशनल डेच्या नादात इतका दमलोय, पाय दुखायला लागले. पण दिवस चांगला गेला, ब्लॉग पण मस्त शूट झाला आहे. आज काय जास्त शूट करता नाही आलं कारण का माझा फोन बंद पडला ना. पण जेवढं केलंय मला वाटतंय ते खूप आहे तसं. तर सगळी शायनिंग करून आला असं म्हणताय. चांगलं झालं ट्रेडिशनल शेट. फोटो चांगले आलेत माझे. मी तर चेंज केला, आता चाललोय स्कूटीवरती ट्रिपसी. गाडी चालवायचा एवढा कटाळा आलाय ना ट्रॅफिकने. आता आधी काहीतरी खातो कुठंतरी, त्यांना चेंज करायचं आहे, त्यानंतर जातो बड्डे करायला पार्कचं. चल रे, कुठे चावी? सगळे शूटर्स आल्यात, आता नोडीचा बड्डे करू आपण. वॉर्म अप. Happy birthday dear Nadi. Happy birthday to you. Want to buy? Thank you. Bye guys. Do follow, do subscribe my bro. He's very cool. काय रे, काय झालं? आमचं एवढं अंग दुखतंय ना आता. आहेत एक्स्ट्रा प्लेयर आहेत आज नशिबाने माझ्या. मी जरा वेळ खेळणार आणि बाहेर बसणार आहे. गणपती बाप्पा. तर मॅच झाली आहे आत्ता, परत आलो रिटर्न घरी. फुल ड्रेन आउट झालो आहे आज. इतका कंटाळा आला आहे. सकाळी एक तर झोप नीट झाली नव्हती, उठायचं आहे म्हणून आज ट्रेडिशनल डेला. तर 4 वाजता झोपून काहीतरी मी उठलो होतो सकाळी 9:30ला का काहीतरी. तर आजचा दिवस तर इतका चांगला गेला. फोटोज पण खूप चांगले आले, सगळे फ्रेंड्स भेटले, फुल एन्जॉय केला. डान्स तर बोर होते कॉलेजमध्ये, पण मजा आली कशी. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. प्लीज लाईक करा आणि नेक्स्ट ब्लॉग काय करू त्याचा कमेंटमध्ये सांगा मला काय करू नक्की. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.